अलीकडचं राजकारण फक्त सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करतायत। सत्ताधाऱ्यांचं राजकारण फक्त सत्ता मिळवण्यासाठी, तात्पुरतं राजकारण, निवडणूक आली की राजकारण, निवडणूक समोर घेऊन आंदोलन, निवडणूक पुढे आली की प्रश्न। पण काँग्रेसचं जे राजकारण आहे, काँग्रेसचं राजकारण नाही, काँग्रेस समाजकारण करतं, हे मला आवर्जून आपल्याला ह्या कार्यक्रमात सांगावं असं वाटतं। म्हणजे काँग्रेस हे त्या आंब्याच्या झाडासारखं आहे, त्याचा विचार त्या वटवृक्षासारखा आहे, त्याची मूळ मजबूत आहेत, खंबीर आहेत, कुठल्या आलेल्या गेलेल्या वाऱ्यामुळे ते काही हलणार नाही आहेत। आणि तुमच्यासाठी जे करायचं ठरलेलं आहे ते करण्यापासून आम्हाला कोणी देखील थांबवू शकत नाही। 4 पैसे तुमच्या खिशात पडलेच पाहिजेत। जिल्हा बँकेवरती बँकेकडे तुमच्या कर्जाची फाईल आली तर ती मंजूर झालीच पाहिजे। बचत गटांना न्याय मिळालाच पाहिजे। तुमच्या दारापर्यंत ती सेवा तुम्हाला कशी निशुल्क मिळेल त्याची व्यवस्था झालीच पाहिजे। ह्या सगळ्या बाबींसाठी काँग्रेसचे नेतृत्व त्या संस्थेमध्ये काम करत आहे। आम्ही नेहमी त्यांना सांगत असतो की तुम्ही उतरा या स्पर्धेमध्ये, तुम्ही काढा संस्था आमच्या भागामध्ये, एक होऊ द्या स्पर्धा, सकारात्मक विचारणा आपण केली पाहिजे। तुम्ही देखील या भागामध्ये कारखाने उघडा, काही 4 लोकांना नोकऱ्या द्या, 4 लोकांचे कुटुंब प्रपंच मोठे करा, करा ना, कोण थांबवलंय? तुम्ही तर धाडस करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू। पण तुम्हाला फक्त राजकारण करायचं हे लोकही ओळखून बसलेले आहेत। आणि या लोकसभेमध्ये तसंच लोकांनी दाखवून दिलं की जे फक्त बोलतात, बोलाची भात आणि बोलाची कढी, त्याचा स्वाद काय असतो आपल्याला माहित नाही। पण त्याच्यानंतर लोकसभेमध्ये जे विषय होते ते शेतकऱ्यांचे असतील, महिलांचे असतील, समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल, प्रत्येक त्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका ठाम केलेली आहे। प्रत्येक त्या मुद्द्यावर कुणालाही त्रास न होता सर्वांना समावेश करणारं ह्या देशामध्ये आपलं नेतृत्व म्हणजे राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून जे आता ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते झालेले आहेत, ते सगळे ते प्रश्न त्यांच्या सभागृहामध्ये ते मांडतायत। लोकांच्या मागण्या ज्या असतील त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, त्यासाठी सरकारनं तत्परतेने काम केलं पाहिजे। आज जर लोक आपल्या शेतीमालाला भाव मागत असतील तर त्यांना भाव मिळाला पाहिजे। आज जर समाजामध्ये आपल्या घटकांना जे मागासले राहिलेले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांना आरक्षणाची मदत हवी असेल तर ती आरक्षणाची मदत देखील त्यांना दिली पाहिजे। प्रत्येक त्या भागामध्ये त्याचा विकास समान पद्धतीने झाला पाहिजे। ह्या भूमिकेतून काँग्रेस आणि सगळा विरोधी पक्ष आज कामाला लागलेला आहे। महाराष्ट्रामध्ये देखील तीच पद्धत आहे, तीच परिस्थिती आहे। एकीकडे जाहिराती फार आपण बघतो, पण त्याचा लाभ मात्र आपल्याला मिळत नाही।